विश्वशांती डोम परिसर बघा किती सुंदर आहे आणि बऱ्याचशा शाळे कॉलेजच्या ह्या ट्रिप आलेल्या आहेत हे बघण्यासाठी. आतमध्ये गेल्यावर बघूया कसं आहे ते. आतमधला परिसर खूप छान आहे आणि अगदी आध्यात्मिक म्हणतात तर प्रसन्न करणारं वातावरण आहे. आणि हे बघा इथे किती छान आहे परिसर. या परिसरातच त्यांची मेस पण आहे, उशीर झाला तरी इथे तुम्ही जेवण वगैरे करू शकता. वरती जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत. ह्याचं हे गेट आहे, हे भव्य दिव्य गेट आहे. बाजूला बऱ्याच जणांचे स्मारक आहेत. हे बघा आतमध्ये आल्यावर वरती असं आकाशात ढग वगैरे असल्यासारखं असं केलेलं आहे आणि किती भव्य दिव्य आहे हे. समोरच श्रीराम, ज्ञानेश्वर आणि तुकाराम असं एक छोटंसं स्टेज आहे. त्याच्यावर वरती जायला जिना आहे आणि समोरच आहे. खूप सुंदर आहे. आदि शंकराचार्यांचं हे पुतळा आहे. आपले संत नामदेव महाराजांचा हा पुतळा आहे. हे समर्थ रामदास स्वामींचा पुतळा आहे. भव्य दिव्य आहे पण आतमध्ये लाईट नसल्यामुळे नीट दिसत नाही आहे. कबीर आहे, रामदास स्वामी, संत कबीर. हे आपले महात्मा गांधीजी, स्वामी विवेकानंद, महाऋषी वेदव्यास, गौतम बुद्ध, भगवान महावीर, येशू ख्रिस्त, इथे संत तुलसीदास आहेत. रामकृष्ण परमहंस, रामकृष्ण परमहंस. गुरु नानक, संत मीराबाई, संत गाडगे महाराज, तुकोजी महाराज, वर्ल्ड फेमस डोम आहे हा. अप्रतिम आहे, सुंदर आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी खरंच येऊन बघावा. असा छान सुंदर आहे. जसे आतमध्ये त्यांनी स्मारक केलेत, पुतळे केले आहेत, तसेच इथे बाहेर पण आहेत. सेम आत आहेत तसेच बाहेर आहे आणि बाहेरून पण खूप छान दिसतं. आतमध्ये तर सुंदर आहेच पण बाहेरनं पण खूप छान दिसतं. आजूबाजूचा परिसर बघा, MITचा परिसर आहे.
खूप छान आहे, हिरवळ आहे, छानच आहे म्हणजे अशी. आता त्यांचं बांधकाम चालू आहे. इथे सगळी हिरवळ आहे आणि काम चालू आहे. तसंच ते पण खूप छान आहे आणि सगळ्यांची स्मारक असे ठेवलेले आहेत. हे ह्या डोमच्या चारी बाजूला असे 4 मिनार आहेत. इथे एक आहे, इथे एक आहे, त्या बाजूला इथे लायब्ररी आहे आणि श्रीकृष्णाचं मंदिर आहे. ते पण बघूया आता. ह्याच्या मागची कहाणी तुम्हाला माहिती आहे ना. हे श्रीकृष्ण आहे, अर्जुन आहे आणि ते युद्धाला जाताना ह्या रथ आहे. हा रथामध्ये बसण्यासाठी अर्जुन श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेतो आणि त्यावेळेचं हे दृश्य आहे. रथ पण बघा किती सुंदर आहे. युद्धाला जाताना आशीर्वाद घेताना अर्जुन आणि त्यांचं धनुष्यबाण, युद्धाचे सगळे सामुग्री आणि हे मागे त्यांचा रथ आहे. रथाला 4 घोडे आहेत. इथे 2 आणि इथे 2 असा सुंदर असा रथ आहे. फार सुंदर आहे हे. भगवान कृष्ण आशीर्वाद देताना अर्जुनाला. हे बघा मध्ये द्रौपदी आहे आणि हे पांडव आहेत, 5 पांडव आणि द्रौपदी. हे स्वर्गाला निघाले आहेत कारण त्यांचं युद्धात सगळं गेल्यामुळे ते स्वर्गाला जायला निघाले. त्यामुळे मध्ये पार्वती आपलं द्रौपदी आहे. मेडिटेशन हॉल, ध्यान केंद्र. इथे आतमध्ये ध्यानासाठी तुम्ही बसू शकता आणि खूप शांत वातावरण आहे. हे ध्यानाला बसण्यासाठी त्यांनी खुर्च्या आणि सगळी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. महर्षी वेदव्यास आणि आपले गणेशजी, गणपती बाप्पांचं अध्ययन चालू आहे.